देवगडला सेवेसाठी चाललेलो आहे. तर बघा तुम्ही आता सगळ्या महिला आहेत बरं का आपल्या. दिसल्यात सगळ्या. आता आम्ही देवगडला चाललेलो आहे. तर तिथं पोहोचल्यावर परत बघा आता आम्ही देवगड मध्ये पोहोचलेलो आहे. सगळ्या महिला उतरत आहेत बरं का. आताच पोहोचलोय. इथे धान्य कोटा आहे. ज्यांना धान्य द्यायचं ते देऊ शकतो इथे. आता पोहोचलोय तर आता आम्ही दर्शन घेणार आहेत. आणि आता आम्ही इथे पोहोचलो आहोत. तर आता दर्शन घेऊन आम्ही सेवा करायला चालू करणार. अगोदर दर्शन होईल आणि मग साफसफाई करायला आलेलो आहे. तर बघा तुम्ही हे बघा आता बाबाजी येत आहेत. तर आपण सगळे इथे दर्शनासाठी थांबलेलो आहे. ते बाबाजी आले तर बाबा की जय. बाबाजी आले तर आम्ही दर्शन घेतलेलं आहे. बाबाजींची आई आहेत. तर आम्ही इथे दर्शनाला आलेलो आहे. सगळ्या महिला इथे दर्शन घेत आहेत. इथं काही महिला त्यांची सेवा करण्यासाठी पण थांबत असतात. मी इथे आता भोजनालयामध्ये चहा घेण्यासाठी थांबलेलो आहे. आणि चहा घेऊन सगळ्या आता महिला सेवा करण्याला बाहेर जाणार आहे. दिसले सगळे. झाडूनच घ्या आणि काढायचं. हे बघा आपल्या सगळ्या महिला इथे साफसफाई करण्यासाठी आलेल्या आहेत देवगडमध्ये. आमच्या 25 महिला आहे. तर आम्ही ते सगळे आता एकदम बाहेरपासून सगळं आतमध्ये सगळं स्वच्छ करूनच जाणार आहे. आम्ही इथे आलेलो आहे. आणि कोणाला जरी नेवास तालुक्यामध्ये देवगडला कोणत्याही गावामध्ये जर महिलांना साफसफाई करायला एक दिवस सेवा द्यायची असेल तर देऊ शकता. तुम्ही गावातून एक कॅम्प करून येऊ शकता. आम्ही दर महिन्याला आमची 14 तारीख आहे महिन्याची. तर आम्ही 14 तारखेला येत असतो. तर तुम्हाला इथं येऊन एक बाबाजींकडून तारीख फिक्स करून घ्यायची आणि सगळ्यांनी साफसफाई करायची. आपण आपल्या पसंतीमध्ये तर रोजच काम करत असतो. पण एक दिवस आपण देवाची सेवाही करण्यासाठी दिला पाहिजे. तर आम्ही सगळ्या रास्तापूरमधून सगळ्या महिला येत असतो. आणि माणसं पण येत असतात आमच्यासोबत. ज्यांना सेवा करायची त्यांना अशा प्रकारे साफसफाई चालली. आता झाडून झाल्यावर आम्ही आतमध्ये जाणार आहे. अगोदर पार्किंगमध्ये झाडून घेतोय नंतर जाणार आहे. आमचे ते सगळ्या महिला आता झाडून घेत आहेत. आता आम्ही पार्किंगमध्ये झाडत आहोत. आमचं मेन म्हणजे विठ्ठलचं हे प्रोत्साहन असतं आम्हाला कायमच. विठ्ठलनेच आम्हाला सुचवलं आहे. त्यामुळे आता विठ्ठल पण ते करतोय.
सगळ्या चालू आहे. तुम्हाला आधीच सांगितलं होतं. सांगितलं तुम्हीच घेतलं तर आधी सांगितलं होतं तुम्ही ऐकलं नाही. इकडं बघा, हे बघा आमचे 2 चिमुकले सुद्धा इथं सेवा करायला आलेले आहे देवगडमध्ये. एवढाच जीव आहे तरी त्यांना पण खूप आवड आहे. ते पण आज शाळा बुडून इथं आलेले आहे सेवा करण्यासाठी. काम चालू आहे. आमच्या लेडीज पण आता काही बरंचसं झाडून झालेलं आहे. काही तिकडे जेंट्स पण केअर भरते. आमच्या इकडे छोटी किलबाई छोटे मुलं पण इथं साफसफाई करायला आलेले आहेत. आम्ही इथं आता थोडा वेळ विश्रांतीसाठी बसलेलो आहे. सगळ्या महिला थोडासा आराम करतात, मग परत झाडायला सुरुवात करणार आहे. पेनचं केअर भरण्याचं काम चालू आहे. तर आता आम्ही या दिवशीपर्यंत सगळं कंप्लीट झाडून घेतले. पूर्ण पार्किंग झाडून घेतलेली, पूर्ण परिसर स्वच्छ केला आहे. तर बघा तुम्ही आता आपलं पूर्ण परिवार स्वच्छ झालेला आहे एकदम. इथे किती सुंदर वातावरण, एकदम शांत वातावरण, स्वच्छ. हे बघा आता आम्ही ज्ञानसागरमध्ये आराम करण्यासाठी आलेलो आहे. थोडा वेळ 10-15 मिनिटं ते आराम करून आता जेवण झालेलं आहे. त्यामुळे आता बाया थोडासा आराम करतात. हा आपण जरी झोपलो तरी आपल्याला आरामसाठी थांबलेल्या महिला